नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आज आपल्या सोबत आहेत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर. आणि विषय अर्थातच फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी. हे जे आत्मचरित्र गाजतंय संसदेमध्ये, त्याच्यावरून घमासान सुरू आहे. मनोज मुकुंद नरवणे हे महाराष्ट्राचे जे माजी लष्कर प्रमुख आहेत, त्यांनी हे आत्मचरित्र लिहिलेलं. आणि मग भारत चीन सीमेवर गलवान खोरे वगैरे इथं घडलेल्या सगळ्या घटना, विशेषतः 2020 मध्ये घडलेली घटना, ज्याच्यामध्ये चीनी सैनिकांनी आपल्या भारतीय 20 सैनिकांना ठार केलेला आहे. त्या घटनेपासून लष्कर प्रमुख म्हणून काय निर्णय घ्यायला पाहिजे, त्यांनी तो घेतलेला होता. मात्र त्यांनी या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी उचित काय ते करा असं मोगम सांगितलं होतं, असा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. आणि त्या संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे जेव्हा लोकसभेमध्ये बोलायला लागले, त्यावेळेला त्यांना जाणीवपूर्वक बोलू दिलं गेलं नाही, म्हणून सगळा गोंधळ झालेला आहे. आता महाराष्ट्रातला असो किंवा भारतामधला कोणीही नागरिक असो, त्याला आपली सुरक्षा हे लष्कर कशा प्रकारे देतंय याच्याबद्दल औत्सुक्य असतं. माझी दर्शकांना विनंती आहे की आता सतीश ढगे सर ज्या वेळेला ती सगळी माहिती आपल्याला देतील, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये जे प्रश्न येतील ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर देखील करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे सगळे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. तर ढगे सर, आता हे जे काही दिल्लीमध्ये संसदेमध्ये जे सुरू आहे आणि विषय आपण समोर ठेवलेला, तर तुमचं प्रथम दर्शनी काय मत आहे? नमस्कार, जय हिंद. मुळातच ही सगळी जी परिस्थिती आहे ही जर समजून घ्यायची असेल तर माझ्या मते जे आहे आपण थोडीशी त्याची उलगड करण्याचा प्रयत्न करू. 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट 2020 ला भारत आणि चीन यांच्यातली जी सीमा आहे, ज्याला आपण लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हणतो, आणि एक प्रकारे जून 2020 मध्ये गलवान संघर्ष झाल्यानंतर ज्या प्रकारे भारत आणि चीन यांच्यामध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती, त्या अनुषंगाने जी आहे ही सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला हवी. 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट 2020 राहुल गांधी जे उल्लेख त्या ठिकाणी त्यांनी करावान मॅगझिन मधलं एक आर्टिकल, आणि त्या करावान मॅगझिन मधलं आर्टिकल कशावर आधारित होतं, जसा तुम्ही उल्लेख केला की आपले माजी लष्कर प्रमुख जनरल एम नरावणे यांचं जे आत्मचरित्र आहे द फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी, त्यातला जो आहे एक पॅराग्राफ उद्धृत त्या ठिकाणी केला होता. आणि त्याच्या आधारावर, त्याचा आधार घेऊन राहुल गांधी जे ते संसदेमध्ये त्या ठिकाणी बोलत होते. मग मुळात काय परिस्थिती आहे, 31 ऑगस्ट 2020 रोजी काय झालं की भारत आणि चीन यांच्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवर, ज्याला आपण म्हणू साऊथ बँक ऑफ पँगॉंग सो, आता आपल्याला माहिती की पँगॉंग तलाव त्यावेळेस जो आहे खूप गाजला होता, कारण तिथेच भारत आणि चीन यांच्यामध्ये संघर्ष झाला होता. तर त्याच्या दक्षिणी सीमेवर आणि तिथे ज्या कैलाश माउंटन रेंजेस आहेत, त्या कैलाश माउंटन रेंजेसवर वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत मार्ग आहेत, पासेस आहेत. आणि त्यापैकी एक महत्वाचा पास म्हणजे ज्याला आपण म्हणतो रेचिन ला पास. आता या छोट्या छोट्या टेकड्या ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत स्ट्रॅटेजिक पॉइंट ऑफ व्ह्यू, कारण त्या टेकड्यांवर ज्यानं कोणी कब्जा केला, तो समजा भारतानं जर त्या टेकड्यांवर कब्जा केला तर आपण हाईटवर असल्यामुळे एक प्रकारे चीन आपलं दुश्मन राष्ट्र जे आहे ते काय काय मुवमेंट करतं हे आपल्या लक्षात येऊ शकतं आणि त्यांच्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो. आणि व्हाईस वर्सा, चीननं सुद्धा जर त्या टेकड्यांवर कंट्रोल केला तर सगळा जो आहे भारताचा एक प्रकारे महत्वाचा प्रदेश त्याच्या एक प्रकारे रेडारमध्ये येऊ शकतो किंवा त्याच्या नजरेमध्ये येऊ शकतो. म्हणून या टेकड्यांवर एक प्रकारे कब्जा मिळवणं हे अत्यंत महत्वाचं होतं. आणि हे ओळखूनच भारतीय सैनिकांनी काय केलं, 30 ऑगस्ट 31 ऑगस्ट 2020 च्या वेळी प्रीएम्प्टिव्ह, म्हणजे अगोदरच काहीही दुसऱ्यांनी करण्याच्या अगोदरच आपण जे आहे त्या टेकड्यांवर कब्जा मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मग आता टेकड्यांवर ज्यावेळेस आपण कब्जा मिळवत होतो, त्याच वेळेस चीनच्या साईडनं, म्हणजे चीनच्या मोल्दो या साईडनं, म्हणजे चीनच्या साईडनं भारताच्या दिशेनं, भारताच्या हद्दीमध्ये 4 चीनचे P-15 हे लाईट टँक जे होते
ते रणगाडे जे होते ते भारताच्या दिशेने त्या ठिकाणी येत होते. आणि एवढंच नाही तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चायनीज इन्फंट्री सोल्जर्सचा सुद्धा एक प्रकारे सपोर्ट त्या ठिकाणी होता. आणि अशा प्रकारे त्यांची मार्चिंग, अशा प्रकारे त्यांची घोडदौड ही भारताच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी सुरू होती. मग आता हा सगळा जो प्रदेश येतो तो आपल्या आर्मीचं जे नदन कमांड आहे त्या नदन कमांडच्या अखत्यारीत त्या ठिकाणी येतो. मग तिथले जे लोकल कमांडर्स होते त्यांनी त्यावेळेसचे नदन आर्मी कमांडर जनरल जोशी यांच्या निदर्शनास ही बाब त्या ठिकाणी आणून दिली. जनरल जोशी यांनी लगेच ही सगळी बाब जी आहे त्यावेळेसचे आपले आर्मी चीफ जनरल मनोज मुकुंद नरावने यांना याची माहिती त्या ठिकाणी दिली. आणि त्यांनी सांगितलं की आता या परिस्थितीमध्ये तुमचे हायर ऑथॉरिटीजचे आमच्यासाठी जे आहेत डिरेक्शन्स काय आहेत. म्हणजे नदन आर्मी कमांडरनं आर्मी चीफला सांगितलं. आर्मी चीफ आफ्टर ऑल ते आर्म्ड फोर्सेसचा पार्ट आहेत. राजकीय नेतृत्व जे आहे नेमकं राजकीय नेतृत्वाकडून याच्याशी संबंधित काय डिरेक्शन्स आहेत हे समजण्यासाठी त्यांनी त्यावेळेसचे रक्षा मंत्री, त्यावेळेस म्हणजे आत्ताचे सुद्धा जे त्या ठिकाणी रक्षा मंत्री आहेत, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि फॉरेन मिनिस्टर यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्याकडून जे आहेत एक प्रकारे सरकारकडून याच्याशी संबंधित आता पुढचे काय डिरेक्शन्स आहेत, काय इन्स्ट्रक्शन्स आहेत हे घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. साधारणतः 8:15 वाजता पहिल्यांदा तशा प्रकारचा कॉन्टॅक्ट त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि पुढच्या साधारणतः 1.5 ते 2 तासामध्ये काही मिनिटांनंतर जे नदन आर्मी कमांडर होते जनरल जोशी हे जनरल नरावने यांच्याशी एक प्रकारे विचारपूस करत होते की आता जे आहेत चायनीज सोल्जर्स आणखीन पुढे आलेले आहेत, आता तर जे आहे लिटरली 500 मीटर अंतरावर आलेले आहेत, आमच्यासाठी पुढचे डिरेक्शन्स काय, पुढचे इन्स्ट्रक्शन्स काय. आणि त्या अनुषंगाने जनरल नरावने सुद्धा जे आहेत हायर ऑथॉरिटीज कडून तशा प्रकारचे निर्देश घेण्याचा प्रयत्न करत होते. साधारणतः 1.5 ते 2 तासानंतर रक्षा मंत्री यांनी, अगोदर 1.5 ते 2 तासामध्ये काहीही निर्देश आले नाही, पण 1.5 ते 2 तासानंतर रक्षा मंत्री यांनी त्या ठिकाणी निर्देश त्या ठिकाणी दिले की आपको जो उचित लगता है वो आप कीजिए. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही त्या ठिकाणी करा. त्यावेळेसची परिस्थिती पाहून तुम्हाला जे योग्य वाटतं ते त्या ठिकाणी करा. आता आतापर्यंतची जी आहे युद्धभूमीवरची परिस्थिती किंवा हा सगळा जो कंटेक्स्ट आहे मी तो कंटेक्स्ट तुमच्या समोर त्या ठिकाणी ठेवला. आता याच्या पुढे जी आहे खरी गंमत आहे. आपण जो कुठला चष्मा त्या ठिकाणी घालणार आहोत, आपण जर काँग्रेसचा चष्मा त्या ठिकाणी घातला तर माझ्या मते हीच परिस्थिती, याच परिस्थितीमध्ये 1, 2, 3, 4, 5 गोष्टी मी त्या ठिकाणी सांगू शकतो. आपण जर बीजेपीचा चष्मा त्या ठिकाणी घातला तर हीच परिस्थिती, या परिस्थितीवर जे आहे 2, 4, 5 गोष्टी मी त्या ठिकाणी सांगू शकतो. आणि जर मी फक्त आणि फक्त तटस्थपणे आर्म्ड फोर्सेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्या ठिकाणी पाहिलं, किंवा मी म्हणेल की तटस्थपणेही न म्हणता जर मी आर्म्ड फोर्सेसचा चष्मा त्या ठिकाणी घातला आणि हीच परिस्थिती मी जर इंटरप्रिट करण्याचा, अनालाइज करण्याचा प्रयत्न केला तर माझे कमेंट्स काही वेगवेगळे त्या ठिकाणी येतील. तर मुळात सर्वात पहिल्यांदा मी त्या ठिकाणी जे आहे नेमकी युद्धभूमीवरची परिस्थिती काय होती ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि त्याच्यानंतर आता आपण विश्लेषणामध्ये जाऊ. आणि जर म्हणजे ही चर्चा आपल्याला पुढे न्यायची असेल तर मग मी आता काँग्रेसचा स्टँड, बीजेपीचा स्टँड आणि तिसरा आर्म्ड फोर्सेसचा चष्मा या अँगलनं सुद्धा जे आहे या चर्चेला आपल्याला पुढे नेता येईल. तर तशी आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे सर? नक्कीच न्यायची आहे. कारण की आपण बघा की संसद कशासाठी असते, की प्रत्येक प्रश्नाची चर्चा व्हावी यासाठी असते. आता प्रश्न कोणते? देशाच्या सुरक्षेपासून तर अगदी मूलभूत सोयी सुविधांपर्यंत. म्हणजे आता बजेट आहे वगैरे या सगळ्या गोष्टींचं चर्चा. मग आता ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी त्यांच्या धोरणानुसार अगदी पंडित नेहरू यांच्यापासून तर अगदी राहुल गांधी यांच्यापर्यंत जे काही आबरूचे धिंडवडे काढतात, ज्या पद्धतीने टीका करतात, आणि मग आता या टीकेला सामोरं जात असताना तितक्याच प्रखरतेने सत्ताधारी पक्ष विरोध करतो. आता किरण रिजिजू असतील, अमित शहा असतील, राजनाथ सिंग असतील, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. म्हणजे बघा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच असुरक्षित वाटायला लागलं संसदेमध्ये. अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य की मेरी कबर खोदे, म्हणजे म्हणजे माझी कबर खोदायला निघाले वगैरे या पद्धतीची भाषा तिथं केली जाते किंवा तसं होत आहे. तो भाग आपण राजकीय एक वेळ सोडून देऊ. ते जे वॉर आहे, पॉलिटिकल वॉर, ते सोडून देऊ. आपल्याला वॉर महत्वाचं आहे तुमच्याशी बोलत असताना. ते म्हणजे लष्कराचं, म्हणजे भारत आणि चीन. जसं आता नरवणे यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला पाकिस्तान हे शेजारी शत्रू राष्ट्र जेवढं धोकादायक आहे त्याच्या कित्येक पट चीन धोकादायक आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता या गोष्टीची काळजी, या गोष्टीची चर्चा आणि या गोष्टीची पूर्व खबरदारी आणि भविष्यकालीन धोरण
या संबंधी संसदेमध्ये चर्चा अपेक्षित आहे. राहुल गांधी यांनी याच्याही आधी हा विषय संसदेमध्ये काढलेला आहे, संसदेच्या बाहेर देखील काढलेला आहे. म्हणजे आता हे पुस्तकाचं एक निमित्त झालं, ते कारवामध्ये ते आलं आणि त्यांनी ते 32 पानं ते संसदेमध्ये घेऊन आले. आता मला तुम्ही जे म्हणते की चर्चा पुढे न्यायची, तर निश्चित न्यायची. तर काँग्रेसच्या भूमिकेतून हा प्रश्न तुम्ही आधी सांगा आणि मग भारतीय जनता पार्टीच्या. नक्कीच. काँग्रेसच्या चष्म्यातून ही सगळी परिस्थिती जर त्या ठिकाणी पाहिली तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे भारतीय जनता पक्षाचं सरकार वेळोवेळी त्या ठिकाणी म्हणतंय की 56 इंच छातीवालं सरकार आणि आम्ही जे आहे आपल्या सुरक्षेविषयी कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. नॉट ओनली दॅट, आक्रमक भूमिका ही वेळोवेळी जी आहे नरेंद्र मोदी सरकारनं त्या ठिकाणी घेतलेली. मग हाच इन्सिडन्स पाहिला तर सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेसचं जे राजकीय नेतृत्व आहे ते पहिला प्रश्न त्या ठिकाणी विचारते की अशी सगळी परिस्थिती होती आणि ज्या वेळेस भारतीय हद्दीमध्ये चायनीज टँक त्या ठिकाणी घुसतायत, आता काही मीटरवर येऊन भारतीय टेकड्यांवर ते कब्जा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि तोपर्यंत आमचं राजकीय नेतृत्व हे जे आहे कुठलाही त्या प्रकारे आक्रमणाचा किंवा आक्रमकता दाखवण्याचा जो आहे कुठलाही त्या ठिकाणी निर्णय घेत नाही. मग कुठे गेली 56 इंच सरकार? नंबर एक. दुसरी त्याहून महत्वाची बाब, अशा प्रकारची अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती असताना एक क्षणामध्ये जे आहे सगळं त्या ठिकाणची परिस्थिती बदलेल अशी परिस्थिती त्या ठिकाणी असताना 1.5 ते 2 तासामध्ये सरकारनं त्या ठिकाणी जे आहे नरेंद्र मोदी सरकार आणि त्यांच्यातल्या महत्वाच्या व्यक्तींनी कुठलाही निर्णय न देणं म्हणजे अशा प्रकारचा डिले, अशा प्रकारची दिरंगाई ही अत्यंत घातक ठरू शकते. मग कुठे गेली सरकारची इफिशियन्सी, कुठे गेली सरकारची कार्यक्षमता? हा दुसरा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तिसरा प्रश्न, जे नरेंद्र मोदी सरकारची आतापर्यंत भूमिका मुख्यतः या सगळ्या गलवान संघर्षानंतर घेतली होती, ना कोई घुसा हुआ है ना कोई घुसा हुआ था, अशा प्रकारची जी भूमिका आहे. मग भारतीय हद्दीमध्ये जर हे सैनिक त्या ठिकाणी घुसतायत आणि ऑलमोस्ट आता रेचिन लाच्या 500 मीटर पर्यंत जर ते त्या ठिकाणी घुसलेले आहेत, मग हे भारतीय हद्दीमध्ये घुसणं नाहीये का? मग या प्रश्नाविषयी म्हणजे तुम्ही जे काही स्टेटमेंट केलं होतं ते स्टेटमेंट खरं का, ही जी परिस्थिती सांगितलेली आहे ती खरी? आणि चौथी महत्वाची गोष्ट, कोणी साधा सुद्धा माणूस नाहीये ना, जो भारताचा आर्मी चीफ राहिलेला आहे, अशा आर्मी चीफ असलेल्या व्यक्तीनं जर त्याच्या आत्मचरित्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली असेल तर त्याचं पुस्तक हे मागच्या 1 वर्षापासून सुद्धा जास्त जे आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्ये जे आहे पेंडिंग आहे. त्याला तुम्ही अप्रुव्हल त्या ठिकाणी दिलं नाही किंवा त्याच्याविषयी जे आहे कुठलीही तुम्ही भूमिका त्या ठिकाणी घेत नाही. ऑन द कॉन्ट्ररी, संसदेमध्ये किंवा बाकी जे आहे कुठली तरी नियमाच्या आड लपण्याचा तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यात प्रयत्न करता की संसदीय नियमाच्या अनुसार जे आहे जे पुस्तक पब्लिशच नाही त्याच्याविषयी तुम्हाला त्या ठिकाणी बोलता येणार नाही. बरं, 2 मिनिटासाठी पुस्तकाचा संदर्भ त्या ठिकाणी सोडा, पण जसं तुम्ही राईटली सांगितलं याच्या अगोदर सुद्धा ज्या वेळेस भारत आणि चीन यांच्या संघर्षाविषयी चर्चा होण्यासाठी राहुल गांधी किंवा इतर विरोधी पक्ष नेत्यांनी प्रयत्न केला, त्या वेळेस जे आहे कुठेतरी त्याला आडकाठी घालण्याचा किंवा एक प्रकारे जे आहे कॉन्फिडेन्शियल क्लॉज, सिक्युरिटी क्लॉज घालून जे आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न हा बीजेपी सरकारने केला. आता आतापर्यंत मी जे बोललो ते जे आहे काँग्रेसच्या चष्म्यातून त्या ठिकाणी बोललो. हीच परिस्थिती आहे. आता याला आपण बीजेपीच्या परिस्थितीमधून त्या ठिकाणी पाहू. बीजेपी या ठिकाणी म्हणेल की अशा प्रकारची जर परिस्थिती असेल, सर्वात पहिल्यांदा तर जे आहे बीजेपी म्हणते की हा सगळा जो दावा केलेला आहे तो खरा आहे का खोटा आहे तेच आपल्याला माहित नाही, त्यामुळे तो दावाच ऍक्सेप्ट करायला बीजेपी त्या ठिकाणी तयार नाही. पहिली गोष्ट. 2 मिनिटासाठी ही गोष्ट खरी जरी मांडली तरी आता बीजेपीच्या चष्म्यामधून ही गोष्ट खरी जरी त्या ठिकाणी मांडली तरी राजनाथ सिंग यांनी काय निर्देश दिले? आपको जो उचित लगता है वो आप कीजिए. म्हणजेच बीजेपी या ठिकाणी म्हणेल की राजकीय नेतृत्वानं कुठेही इंटरफिअर केला नाही प्रोफेशनल डिसिजन घेण्यामध्ये. राजनाथ सिंग पेक्षा किंवा XYZ व्यक्तीपेक्षा जो दिल्लीच्या एसी केबिन मध्ये बसलेला आहे त्याच्यापेक्षा नक्कीच ऑन ग्राउंड असणारा जो कमांडर आहे, जो ऑपरेशनल कमांडर आहे, त्याला त्या ठिकाणची जाण, त्या परिस्थितीची जाण पण जास्त आहे आणि प्रोफेशनली तो कॉम्पिटंट आहे तो निर्णय घेण्यासाठी. म्हणून आम्ही तुम्हाला जे काही योग्य वाटलं तो निर्णय तुम्ही घ्या, अशा प्रकारचं कुठलंही राजकीय नेतृत्व जे आहे अशा प्रोफेशनल डिसिजन मध्ये आम्ही इंटरफिअर करत नाही, अशा प्रकारची भूमिका बीजेपी त्या ठिकाणी घेईल. दुसरी गोष्ट. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, निर्णय आहेत मुख्यतः ज्यावेळेस 2 देशांमधले संबंध किंवा सामरिक संघर्ष होत असतो, फक्त भांडण करा, आक्रमण आणि विदाऊट आक्रमण इतकं साधं सोपं ते गणित नसतं. आणि त्यातल्या त्यात भारत चीन संबंध आपण जे पाहतोय आणि त्यातल्या त्यात 2020 ची परिस्थिती आहे, 2026 मध्ये मागे वळून पाहताना त्याविषयी कॉमेंट करणं खूप सोपं आहे. जून 2020 मध्ये जो आहे गलवान संघर्ष झालेला आहे, हा फक्त एक संघर्ष होता. भारत आणि चीन यांच्यामधलं युद्ध त्यावेळेस नव्हतं.
ती युद्धाची परिस्थिती नव्हती, संघर्षाची परिस्थिती होती, अत्यंत स्फोटक अशी परिस्थिती होती, पण ती युद्धाची परिस्थिती त्या ठिकाणी नव्हती. आपण सुद्धा जो आहे तैनात होतो आणि चीनचं सैन्य सुद्धा जे आहे ते त्या ठिकाणी तैनात होतं आणि म्हणूनच आपण प्रिएम्प्टिव्हली एका ठिकाणी जे आहे टेकड्यांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. अगोदरच्या कराराच्या अनुसार स्पष्टपणे भारत आणि चीन संबंधामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं होतं किंवा करार जे आहेत त्याच्यानुसार असं होतं की जर आपल्याला फायर म्हणजे थोडक्यात आपल्याला आक्रमक भूमिका घ्यायची असेल आर्म्ड फोर्सेसला, फायर जर करायचं असेल चीनच्या सैनिकांविरुद्ध, आपल्याला ज्या त्यावेळेस तोफा जर त्यांच्या विरुद्ध दागायच्या असतील तर त्यासाठी पॉलिटिकल क्लिअरन्स मिळाल्याशिवाय आर्म्ड फोर्सेसनं तशी कारवाई करू नये. म्हणूनच नदन आर्मी कमांडरनं सुद्धा जे आहे तशा प्रकारे आर्मी चीफला सांगितलं आणि आर्मी चीफनं सुद्धा जे आहे एकूणच राजकीय जे नेतृत्व आहे त्यांना तो प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. का? कारण ही अशा प्रकारची सगळी परिस्थिती होती म्हणून. मग एका बाजूला जे आहे बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून भारत आणि चीन यांच्यामधले संबंध सुधारण्याचा, डिएस्केलेशन करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला जर अशा प्रकारचा काही हल्ला, अशा प्रकारची काही आक्रमकता तिथल्या सैनिकांनी दाखवली असती तर भारत आणि चीन यांच्यातले संघर्ष किंवा सो कॉल्ड ही युद्धजन्य जी परिस्थिती होती ती खरोखरच युद्धामध्ये बदलली असती आणि ते भारतासाठी म्हणजे याचा अर्थ भारत चीनला घाबरतो असा त्या ठिकाणी होत नाही, पण कुठेही आपण जर युद्धामध्ये ढकलला गेलो तर ती परिस्थिती आणखी किचकट बनली असती आणि त्यातून बाहेर निघणं हे भारताला अवघड गेलं असतं आणि ऑफकोर्स चीनचंही नुकसान झालं असतं, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पण परिस्थिती बिघडली असती. म्हणून यासाठी जे आहे इतक्या सहजासहजी लगेच तडकाफडकी निर्णय घेण्याच्या ऐवजी चर्चा करूनच जो आहे काही मिनिटांनंतर काही वेळानंतर आम्ही निर्णय घेतला अशा प्रकारचा स्टान्स सुद्धा बीजेपी त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात बीजेपीचा मेन स्टान्स त्या ठिकाणी पहिली गोष्ट हे जे काही म्हटलं ते खरं आहे की नाही याविषयी शंका आहे आणि हे खरं जरी त्या ठिकाणी त्याच्यात असलं तरी मुळात जे आहे ही सगळी परिस्थिती पाहता आम्ही ऑपरेशनल कमांडरला ऑलरेडी जे योग्य आहे ते करा अशा प्रकारचे निर्देश आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्याच्यात दिले होते. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी एकूणच सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे हे सगळं याच्यात आहे की हे पुस्तक जे आहे हे पुस्तक जर त्या ठिकाणी पब्लिश झालं नसेल तर नियमांच्या अनुसारच कुठेतरी ज्यावेळेस देशाची सुरक्षितता, देशाचं सार्वभौमत्व आणि याविषयी काही बाबी जर उघड त्या ठिकाणी झाल्या तर त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी देशाची सुरक्षितता खतऱ्यामध्ये येऊ शकते किंवा ऑलरेडी भारत आणि चीन यांच्यामध्ये जी चर्चा चालू आहे त्याला कुठेतरी जे आहे आडकाठी बसू शकते किंवा एकूणच जे आहे काही ऑपरेशनल डिटेल्स ज्यामध्ये जे आहे नेहमीच सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याच फेवरमध्ये असतात युद्धामध्ये किंवा संघर्षजन्य परिस्थितीमध्ये असं नसतं. मग अशी जी आहे काही कमकुवत असलेली बाजू काही अंशी जर बाहेर त्या ठिकाणी आली, ओपन जर त्या ठिकाणी त्याच्यात झाली तर कुठेतरी इनडिरेक्टली आपल्या सैन्य दलाचं मनोधैर्य सुद्धा त्या ठिकाणी खचू शकतं. म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींना जे आहे उजाळा दिला नाही किंवा आतापर्यंत चर्चा केली नाही अशी सुद्धा भूमिका बीजेपी त्या ठिकाणी घेऊ शकतं. सगळ्यात पहिल्यांदा मी तीच परिस्थिती काँग्रेसच्या चष्म्यातून पाहिली, आता तीच परिस्थिती मी बीजेपीच्या चष्म्यातून पाहिली. आता सगळ्यात शेवटचं फक्त या परिस्थितीचं विश्लेषण करताना आता मी आर्म्ड फोर्सेसच्या चष्म्यामधून ही सगळी परिस्थिती पाहतो. परिस्थिती जी सांगितली ती खरी आहे असं आपण त्या ठिकाणी मानू. मग आता ही जर खरोखर परिस्थिती असेल तर मुळातच जनरल एम नरावणे यांनी सुद्धा त्या पुस्तकामध्ये ही सगळी जी परिस्थिती त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे किंवा सांगितलेली आहे ती परिस्थिती यासाठी नाही की सरकार किती निष्क्रिय आहे किंवा सरकार जे आहे कसं आमच्यावर दबाव टाकतंय. ऑन द कॉन्ट्ररी जनरल एम नरावणे ज्यावेळेस या प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी विशद करतात तर त्यांचा मेन कंटेक्स्ट जो आहे हाय स्टेक एन्व्हायरमेंट म्हणजे आर्म्ड फोर्सेस मधले जे कमांडर्स आहेत किती विचित्र परिस्थितीमध्ये, किती क्लिष्ट परिस्थितीमध्ये, किती कॉम्प्लेक्स सिच्युएशन मध्ये त्यांना काम करावं लागतं. त्यांचा एक निर्णय आणि या निर्णयामध्ये जे आहेत किती वेगवेगळे प्रकारचे फॅक्टर त्यावर इम्पॅक्ट करत असतात आणि तरी सुद्धा काही महत्वाचे निर्णय हे आर्म फोर्सेस कमांडर घेतात आणि आर्मी चीफ म्हणून जनरल एम नरावणे यांनी 2019 ते 2022 या काळामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये मी कशा प्रकारे निर्णय घेतला, कुठले कुठले फॅक्टर आमच्यावर होते हे विशद करताना त्यावेळेस सांगितलं की हाय स्टेक एन्व्हायरमेंट एका बाजूला दुश्मन असा आहे, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे आणि तिसऱ्या बाजूला आपण एक परिपक्व लोकशाही आहोत आणि परिपक्व लोकशाहीमध्ये प्रोफेशनल आर्म्ड फोर्सेस म्हणून आपल्याला राजकीय काही महत्वाचे जे निर्णय असतात स्पेशली जे स्ट्रॅटेजिक डिसिजन्स असतात, पॉलिसी डिसिजन्स असतात ते राजकीय नेतृत्वाकडून क्लिअरन्स मिळाल्यानंतरच घ्यावे लागतात. म्हणून ही अशी सगळ्या प्रकारची परिस्थिती होती आणि असा सगळा त्या ठिकाणी प्रकार असताना सुद्धा काही डिले झालेला असताना सुद्धा आणि एका बाजूला आता काही क्षणांमध्ये मला निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा होता. ही सगळी परिस्थिती असताना सुद्धा आपले जवान त्या ठिकाणी जे आहेत ठाम त्या ठिकाणी राहिले आणि मग स्मार्टनेस आपण केला. आपण काय केला की त्या ठिकाणी चीनच्या सैनिकांविरुद्ध आपल्याला तोफा तर जे आहे त्यावेळेस दागायच्या नाहीयेत, आपल्याला फायर तर सुरू करायचं नाही, पण आपले ऑलरेडी टेकड्यांवर असणाऱ्या
या सगळ्या ज्या आर्टिलरी गन्स होत्या त्या आर्टिलरी गन्सचे जे नोझल आहेत, म्हणजे थोडक्यात त्याचं जे तोंड आहे त्याचं तोंड जे आहे उताराच्या खालच्या बाजूला आम्ही केलं, म्हणजे चायनीज सोल्जर्स जे आमच्या दिशेने त्या ठिकाणी येत होते त्यांच्या दिशेने जे आहे आम्ही त्यांचं तोंड त्या ठिकाणी केलं. कारण त्याच्या अगोदर आम्ही इलिमिनेटिंग फायर करून एक प्रकारे त्यांना वॉर्निंग देण्याचा प्रयत्न केला की चीनी सोल्जर्स तुम्ही वर येऊ नका, आमच्याशी संघर्षाची भूमिका घेऊ नका. पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि तरी सुद्धा ते मार्च करत होते. मग त्यांना रोखण्यासाठी आम्हाला काय करणं आवश्यक होतं? फायरिंग करणं आवश्यक होतं. पण फायरिंग आम्ही करू शकत नव्हतो कारण आत्ताच जी सगळी परिस्थिती मी विशद केली. पण एक प्रकारे स्मार्ट मूव्ह आम्ही काय केला की आम्ही जे आहेत या गनच्या जे नोझल्स आहेत त्यांची जे तोंड आहेत ती खालच्या बाजूने केली, जेणेकरून चीनचं सैनिक त्याच्यामुळे घाबरले आणि एक प्रकारे जे वर त्या ठिकाणी येत होते त्यांना तिथेच थोपवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. आणि सगळ्यात महत्वाचं, अत्यंत मोक्याचा असणारा हा रेचिनला पास, त्याचबरोबर कैलाश माउंटन रेंजेसच्या ज्या महत्वाच्या टेकड्या होत्या, इतक्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये सुद्धा, अशा कॉम्प्लेक्स सिच्युएशन मध्ये सुद्धा आपल्या आर्म्ड फोर्सेसनं त्यावरचा ताबा मजबूत त्या ठिकाणी ठेवला आणि तो टर्निंग पॉइंट होता. या सगळ्या टेकड्यांवर आपण कब्जा मिळवल्यामुळेच नंतर चर्चेच्या माध्यमातून या चीनी सोल्जर्सला आपल्याला त्या पँगॉंग सोच्या .4 पासून जे आहे मागं त्या ठिकाणी ढकलता आलं. म्हणजे या महत्वाच्या टेकड्यांवर कब्जा मिळवणं किती महत्वाचं होतं आणि ती सगळी प्रक्रिया करताना काय काय चॅलेंजेस आमच्या समोर आले, कशा प्रकारचं हाय स्टेक एन्व्हायरमेंट होतं, अशा प्रकारचं म्हणजे विशद करताना ही सगळी माहिती त्या ठिकाणी सांगताना हा चॅप्टर त्या ठिकाणी आलेला आहे. इथं कुठेही म्हटलं जात नाही की कुठलं सरकार चांगलं आणि कुठलं सरकार त्या ठिकाणी वाईट. सो आर्म्ड फोर्सेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं कितीही विपरीत परिस्थिती असली तरी आपलं आर्म्ड फोर्सेस हे प्रोफेशनल आहे. एक प्रकारे लोकतंत्र व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी काम करून सुद्धा अल्टिमेटली जो आउटपुट द्यायचा आहे तो आउटपुट देताना जे आहे आपला आर्म फोर्सेस कुठेही कमी पडत नाही, हे या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं. म्हणून मला वाटतं काँग्रेसचा चष्मा, बीजेपीचा चष्मा आणि माझ्या मते आर्म्ड फोर्सेसचा चष्मा, या तिन्ही चष्म्यामधून ही परिस्थिती मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपकी जैसी श्रद्धा, लोकांना कोणाला जसं त्या ठिकाणी घ्यायचंय त्यांनी तसं त्याच्यातून घ्यावं. आज ढगे सर, तुम्ही चौकसपणे सगळ्या पैलू तुम्ही स्पष्ट केलेले आहेत, म्हणजे राजकीय पण केलेले आहेत आणि लष्कर म्हणून पण तुम्ही केलेले आहेत. त्याच्यानंतर सामरिक म्हणजे संबंध वगैरे याच्यावर पण तुम्ही प्रकाश टाकलेला आहे. आता म्हणून मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, की तुम्ही सगळेच अँगल घेतलेले आहेत म्हणून. आता तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून काय आहे ते सांगितलं, तर त्याला जोडून प्रश्न आहे की बघा, या दरम्यानच्या काळामध्ये 35 पुस्तकांना मंजुरी देण्यात आली त्या स्क्रिप्टला, ती संहिता जी आहे, आणि ती पुस्तकं प्रकाशित झाली. हे एकमेव असं पुस्तक आहे माजी लष्कर प्रमुखांचं की त्याला अनुमतीच दिली गेली नाही. ती का? कारण की जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचा दृष्टिकोन सांगत असताना असं म्हणताय की संरक्षण मंत्री यांना ज्या वेळेला नरवणेंनी विचारलं की आता आम्हाला तुम्ही डिसिजन सांगा, तर त्याच्यावर त्यांनी उत्तर असं दिलं होतं की आपको उचित लगे वो कीजिए. मग हे जर समर्थनीय असेल भारतीय जनता पार्टीचं, मग ते पुस्तकाला का परवानगी नाकारली? खरंय. आता कुठलंही पुस्तक, मुख्यतः आर्म्ड फोर्सेसचे जे ऑफिसर्स असतात ते रिटायरमेंट झाल्यानंतर पुस्तक म्हणा, आर्टिकल म्हणा किंवा अशा प्रकारचं काही जर पब्लिश करायचं असेल तर त्यांना एमओडी कडून, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कडून क्लिअरन्स घ्यावा लागतो आणि त्याच्याशी संबंधित प्रक्रिया आहे. जसं तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं, काय जनरल एम नरावणे हे काही पहिले व्यक्ती नाहीयेत किंवा पहिले आर्मी चीफ नाहीयेत जे अशा प्रकारचं पुस्तक लिहित आहेत. याच्या आधी सुद्धा जे आहे खूप जणांनी अशा प्रकारचे पुस्तकं, आर्टिकल्स जे आहेत ते पब्लिश त्या ठिकाणी केलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जे मी प्रांजळ मत व्यक्त करतो आणि मला वाटतं जे खरोखरच त्या ठिकाणी झालं असेल, कुठेतरी जे आहे एक प्रकारे राजकीय नेतृत्वाची या सगळ्या गोष्टी समोर आल्यामुळे जे आहे गोची होऊ शकते, प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होऊ शकतात. म्हणून याला जेवढं डिले करता येईल तेवढं त्याला डिले करता येणं ही भारतीय जनता पक्ष सरकारची जी आहे त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी असेल. म्हणून काही अंशी जे आहे नक्की जनरल एम नरावणे यांचं हे जे पुस्तक आहे ना, त्यातल्या त्यात ही सगळी जी परिस्थिती आहे त्याला डिले करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असेल. पण आता पुन्हा मी थोडंसं भारतीय जनता पक्षाच्या सो कॉल्ड प्रवक्त्याच्या, मी प्रवक्ता नाही म्हणून पर्पजफुली ना मी काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्षाची कधीही मी त्या ठिकाणी भूमिका घेत नाही, मला जे वाटतं त्या अनुषंगाने टाकतो. पण आता प्रश्न त्या अँगल नाही म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर याला पाहिलं की या पुस्तकाला जे आहे का आपण परमिशन दिली नाही. पहिली गोष्ट, हा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अखत्यारीतला इश्यू त्या ठिकाणी आहे. प्रोफेशनली त्याला स्क्रुटिनाइज केलं जातंय आणि त्याच्यानुसार निर्णय घेतला जाईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, खरोखरच ज्या वेळेस जसं मी सुरुवातीलाही सांगितलं,
ऑपरेशनल डिटेल्स किंवा ज्याच्यामुळे भारताची सुरक्षितता किंवा भविष्यातले भारताचे ऑपरेशनल प्लॅन्स किंवा डिप्लोमॅटिक डिस्कशन्स यामध्ये जर या पुस्तकाच्या काही गोष्टी उघड होण्यानं जर अडथळा त्या ठिकाणी येत असेल तर नक्कीच त्याला रोखणं किंवा त्यामध्ये काही मॉडिफिकेशन करणं हे त्या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतं. आणि हे सुद्धा एक महत्वाचं कारण असेल, कारण अशा प्रकारचे सगळे डिटेल्स त्या ठिकाणी देणं आणि कशा प्रकारे आर्म्ड फोर्सेसचे कमांडर निर्णय घेतात, कशा प्रकारे जे आहे डिले हा आमच्या सिस्टम मध्ये त्या ठिकाणी होतो, हे जर बाहेर त्या ठिकाणी येत असेल किंवा अशा प्रकारचे काही ऑपरेशनल डिटेल्स येत असतील तर कुठेतरी या ठिकाणी आपल्या सैनिकांचं किंवा एकूणच सगळ्या व्यवस्थेमध्ये जे आहे लोकांचा विश्वास या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये जे आहे कुठेतरी डावाडोल होऊ शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट, जर खरोखरच हे सत्य आहे असं जर मानलं आणि जर हे सगळं बाहेर त्या ठिकाणी आलं तर युद्धामध्ये जे आहे फक्त लढणं एवढाच भाग नसतो, युद्धाचे वेगवेगळे अँगल असतात. त्यामधला एक महत्वाचा अँगल जो असतो तो असतो इन्फॉर्मेशन वॉरफेअर. नेमकी हीच बाब भारताचे विरोधी पक्षनेते, भारताच्या संसदेमध्ये डिस्कशन झालेलं आणि दुसरं तिसरं कोणी नाही, भारताचे माजी लष्कर प्रमुख हेच जर स्वतः म्हणत असतील की अशा अशा प्रकारे जे आहे निर्णय प्रक्रियेमध्ये दिरंगाई त्या ठिकाणी झाली आणि हे अधिकृतपणे जर बाहेर त्या ठिकाणी येत असेल तर उद्या लगेच चायनाच्या ग्लोबल टाइम्स या त्यांच्या मुखपत्रामध्ये हे लंबचौडं त्यांचं जे एडिटोरियल आर्टिकल त्या ठिकाणी येईल आणि ते त्या ठिकाणी दाखवतील की बघा भारताची निर्णय प्रक्रिया जी आहे किती वीक आहे, बघा भारताच्या निर्णय प्रक्रियेमध्ये या सगळ्या अशा गोष्टी त्या ठिकाणी होतात आणि म्हणून जो आहे जर एवढा निर्णय प्रक्रियेमध्ये दिरंगाई होत असेल आणि अशा प्रकारची यांची सगळी जर भूमिका असेल तर हे आमच्या विरुद्ध त्या ठिकाणी काय लढणार आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन वॉरफेअरच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारतावर दबाव निर्माण करण्याचा ते त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतात. चौथी गोष्ट, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत बाय द वे, ज्या काही ऑपरेशनल डिटेल्स असतील किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि अशी पुस्तकं असे रिपोर्ट हे सगळेच पब्लिश होतात अशातला भाग नाही ना. उत्कृष्ट उदाहरण जर घ्यायचं असेल तर 1962चं युद्ध, 1962च्या युद्धाच्या विषयी हेंडरसन ब्रुक्स रिपोर्ट आहे. हेंडरसन ब्रुक्स भगत रिपोर्ट जो आहे तो 1962च्या युद्धाचा, आता आपण 2026 मध्ये आहोत, एवढी वर्ष त्या ठिकाणी झाली, काँग्रेसची सरकार होती, जनता दलाची त्या ठिकाणी होती, बीजेपीची सरकार होती, सगळी सरकार आली गेली, पण अजून सुद्धा हेंडरसन ब्रुक्स रिपोर्ट हा पूर्णतः अनक्लासिफाईड झाला नाही, डिक्लासिफिकेशन त्याचं त्या ठिकाणी केलं नाही. म्हणजेच काही गोष्टी ज्या ऑपरेशनल पॉइंट ऑफ व्ह्यूनं, भारताच्या सिक्युरिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं, भारताच्या सार्वभौमत्वाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं महत्वाच्या आहेत, त्याला सिक्रेट ठेवणं हे जे आहे भारत सरकारच्या अखत्यारीत आहे. आणि असाच काहीसा भाग या पुस्तकामधल्या सुद्धा आणखीन काही डिटेल्स मध्ये असू शकेल, म्हणून त्याची स्क्रुटिनी पूर्ण केल्याशिवाय त्याचा निर्णय घेऊ नये हे भारत सरकार जे आहे तशा प्रकारचा निर्णय घेते असं भारत सरकार त्या ठिकाणी म्हणेल. आणि यातला पुढचा जो सुरुवातीला सुद्धा तुम्ही प्रश्न विचारला होता, पुढचा अँगल त्या ठिकाणी, मग याचा अर्थ जे आहे भारत चीन संघर्ष जो झाला आणि ज्यामध्ये सरकारची जी कमतरता होती ती बाहेर येऊच नाही का, मग जे आहे त्या संसदेमध्ये जे आहे राहुल गांधी किंवा कोणालाही जे बोलण्याची संधी देऊच नाही का. ऑफकोर्स त्यामध्ये पॉलिटिक्स आहे. मला वाटतं की विरोधी पक्ष नेता म्हणून जे आहे त्यांना बोलण्याची संधी त्या ठिकाणी द्यावी, रिस्पॉन्सिबली त्यांनी त्या ठिकाणी बोलावं. ज्यावेळेस मी शब्द रिस्पॉन्सिबली म्हणतोय, मुळात ही सगळी जर चर्चा करायची असेल बिलकुल चर्चा त्या ठिकाणी केली पाहिजे, पण माझ्या मते लाईव्ह टेलिकास्ट मधल्या पार्लमेंटमध्ये हे सगळेच डिटेल्स बाहेर आणण्याच्या ऐवजी पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी जी असते, डिफेन्स संरक्षण क्षेत्राशी संबंधित जी पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी आहे, बाय द वे त्याचे मेंबर इफ आय एम नॉट रॉंग राहुल गांधी हे सुद्धा आहेत. मग त्या पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीमध्ये नक्कीच हे सगळे कॉन्फिडेन्शियल डिटेल्स सरकारनं, त्याचबरोबर आर्म्ड फोर्सेसच्या रिप्रेझेंटेटिव्हनं म्हणजे संसदेसमोर, याचाच अर्थ पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीच्या मेंबर समोर त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. ही काही लाईव्ह टेलिकास्ट त्या ठिकाणी त्याच्यात नसतं, त्यामुळे यांना विश्वासात घेणं हे आवश्यक आहेच. पण काही डिटेल्स जे लाईव्ह टेलिकास्ट मध्ये त्या ठिकाणी सांगता येत नाहीत ते या पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीच्या डिफेन्स कमिटीमध्ये नक्कीच ते त्या ठिकाणी बाहेर यावेत. पण असेही आरोप त्या ठिकाणी केले जातात की इव्हन या पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीमध्ये सुद्धा या विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि सदस्यांना जे आहे बोलण्याची संधी त्या ठिकाणी दिली जात नाही. मग ही जी आहे नक्कीच राजकीय दृष्ट्या याच्याविषयी भांडण त्या ठिकाणी असावं, पण सगळ्याच बाबी भाषणाच्या माध्यमातून बाहेर त्या ठिकाणी याव्यात का? मलाही वाटतं की सगळ्याच बाबी लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून बाहेर येऊ नयेत, पण विरोधी पक्ष नेत्याला, रिप्रेझेंटेटिव्हला पूर्ण अधिकार आहे नेमकं कुठे चुकलं, नेमकी कुठे कमतरता आहे हे समजून घेण्याची. आणि याच्यातला फक्त या चर्चेमधला म्हणजे या मुद्द्यातला शेवटचा मुद्दा मी त्या ठिकाणी घेतो. मला जर कोणी त्या ठिकाणी विचारेल तर बीजेपी काँग्रेस वगैरे वाद ठीक आहे, म्हणजे सगळ्यांना जे आहे त्याला मसाला लावून ती चर्चा करायला जे सगळ्यांना आवडतं आणि ऑफकोर्स आपल्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न आहे तर प्रत्येकाची जी आहे ती भूमिका त्या ठिकाणी असेल. पण मी एकदम त्याच्या पुढे जातो. काँग्रेस बीजेपी हा वाद त्या ठिकाणी सोडून द्या. मुळात या सगळ्या घटनेमध्ये मला काय दिसतंय
की अशा प्रकारचे निर्णय ज्यावेळेस घ्यायचे असतात त्यावेळेस फक्त आर्म्ड फोर्सेसची कमांडर निर्णय घेत नाहीत, त्यावेळेस जे आहे पॉलिटिकल हायरार्की, एक प्रकारे राजकीय व्यवस्था सुद्धा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये असते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सिव्हिल मिलिटरी डिसिजन मेकिंग. मग अशा प्रकारची जर आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सिव्हिल मिलिटरी डिसिजन मेकिंग घ्यायची असेल आणि मग कुठलंही सरकार असो, जर असा डिले त्या ठिकाणी होत असेल तर हे भारताला परवडण्यासारखं नाही. मग इथे खऱ्या अर्थानं काँग्रेसनं, बीजेपीनं, बाकी सगळ्या पक्षानं एकत्रित बसून कोणाचंही सरकार असो, हा डिले, ही दिरंगाई कमी करण्यासाठी एकूण आपल्या व्यवस्थेमध्येच आपल्याला काही बदल करता येईल का, आणखीन काही त्यांना ऑटोनॉमी देता येईल का. बघा, मुळात आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस खरोखरच युद्ध असतं त्यावेळेस असं विचारण्याची गरज पडत नाही. त्यावेळेस जे आहे त्या नदन आर्मी चीफला आर्मी चीफला जे रक्षा मंत्रीला विचारण्याची गरज नाही, ज्याला आपण म्हणतो टॅक्टिबल डिसिजन्स, युद्धभूमीवर घेण्याचे डिसिजन्स, ऑपरेशनल डिसिजन्स, हे विचारण्याची बिलकुल गरज नाही. का? कारण ऑलरेडी युद्ध सुरू झालेलं आहे. इथे किचकट प्रक्रिया अशी होती की तिथे युद्ध सुरू नव्हतं, संघर्षाची परिस्थिती होती आणि त्यातल्या त्यात जसा मी अगोदरचा एक पास्ट रेफरन्स त्या ठिकाणी दिला की असे करार झालेले आहेत आणि असे क्लिअर कट डिरेक्शन्स आहेत की फायर करण्याच्या अगोदर, कारण फायर केल्यामुळेच तो सगळा जो आहे गलवानशी संबंधित जो आहे तो प्रकार आणखीन किचकट झाला होता, तर फायर करण्याच्या अगोदर जे आहे पॉलिटिकल क्लिअरन्स घेणं आवश्यक आहे. म्हणून टॅक्टिकल युद्धभूमीवरचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आज सुद्धा जो आहे तो आपल्या आर्म्ड फोर्सेसच्या कमांडरला त्या ठिकाणी आहे. पण स्ट्रॅटेजिक पॉलिसी डिसिजन्स जर घ्यायचे असतील तर ते पॉलिटिकल क्लिअरन्स आवश्यक आहे. मग ही अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर पुन्हा जे आहे एवढाच डिले होऊ नये. काय जे आहे यस नो, जो काही तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तो त्या ठिकाणी घ्या, पण त्याविषयी जे आहे आपल्याला आणखीन काही करता येईल का, अशी चर्चा करता येईल का, यातून काही मार्ग त्या ठिकाणी काढता येईल का. माझ्या मते ही परिपक्वता जर सरकारनं सुद्धा दाखवली आणि विरोधी पक्षानं दाखवलं तर यात भारताचं भलं आहे, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचं भलं आहे. नाही, अगदी सर, आता हे खरं तर तुम्ही जे काही लष्कराचा एक जबाबदार व्यक्ती अधिकारी कसा बोलू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहात ढगे सर. तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळे दृष्टिकोन स्पष्ट केलेले आहेत. आता संसदीय समिती समोर चर्चा किंवा या सगळ्या गोष्टी, ही सगळी जी काही प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर लाईव्ह टेलिकास्टमध्ये काय आलं पाहिजे, काय आलं नाही पाहिजे, याचं जर भान असतं आपल्या भारतीय राजकारणाला तर एवढी काही वेळ आलीच नसती ही चर्चा करायची. की आता ज्या पद्धतीने नको त्या गोष्टीवरून, म्हणजे मुख्य मुद्द्याचं जे उत्तर आहे खरं तर ते भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ताधारी पक्षाने हे सांगितलं पाहिजे, जे तुम्ही त्यांच्या चष्म्यातून भूमिका विशद केली की काय हे झालं पाहिजे. त्याच्यानंतर पुस्तकाला परवानगी द्यायची तर त्याची प्रक्रिया काय आहे, ते कुठले मुद्दे त्याच्यामध्ये आलेले आहेत, त्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे संरक्षण खात्याच्या दृष्टिकोनातून, आणि मग ती अनुमती, हे सगळं ते आलं पाहिजेत बाहेर. पण तू तसं न सांगता जे काँग्रेसवर जे पंडित नेहरूंपासून मग ते काय महिला आक्रमण करणार होत्या याच्याकडे जे वळवलं जातं, त्याच्यामुळं सरकारही बदनाम होत आहे आणि विरोधी पक्ष सुद्धा बदनाम होतोय आणि नागरिक मात्र खऱ्या माहितीपासून नेहमीच वंचित राहतात. त्यामुळं तुम्ही जे काही निवेदन करता तुमच्यासारख्या तज्ज्ञ व्यक्ती, याला अतिशय महत्व आहे. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.